आज या ठिकाणी 11 सभापतीची निवड होती, त्यातून जवळपास 8 महिला सभापती झालेल्या आहेत. भारतामध्ये सध्या महिला धोरणाबद्दल अतिशय मोठ्या प्रमाणात वातावरण तापत आहे, परंतु काँग्रेसनं पहिलेपासूनच मशाल सुद्धा म्हणजे वेगवेगळं काही समजू नका, सर्व पक्षानं उभारला सगळ्यांनी मिळून आतापर्यंत महिलेला ह्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. देशाच्या पंतप्रधानापासून ते महानगरपालिका आणि ग्रामपंचायत सदस्यापर्यंत आपण या ठिकाणी त्यांच्यासोबत काम करत आहोत. अतिशय तरुण नगरसेवक आणि नगरसेविका सुद्धा या सभागृहात पहिल्यांदाच आलेले आहेत. त्यांना सर्वांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देत असताना एक विनंती सुद्धा करतो की परभणी शहराचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्याकरता परभणी महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला जी जबाबदारी मिळालेली आहे, ती जबाबदारी प्रमाणितपणे नागरिकांच्या मूलभूत सुखसुविधा सोडविण्याकरता आपण खर्च करावी अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि जे जे या ठिकाणी निवडून आले त्या सगळ्यांना सुद्धा विनंती करतो की आपण आपल्या पदाचा चार्ज घेता येते 2 दिवसात निश्चितच आपल्या शहराचं स्वच्छता, पाणी पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा ज्या काही आपल्या अडचणी असतील त्या सगळ्या चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो. ह्या निवडणुकीकरता आमच्या पक्षाबरोबर मशाल आणि काँग्रेस आणि तुमच्या राष्ट्रवादीचं सुद्धा या ठिकाणी एक सभापती झालेला आहे. सर्वांनी एक खेळीमेळीच्या वातावरणात कुठलाही वाद निर्माण होऊ देता किंवा कुठलीही चर्चा न होता ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पडली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि प्रशासनाचे परत एकदा आभार मानतो की तुम्ही फार कमी वेळामध्ये एक चांगल्या पद्धतीने प्रशासनाच्या माध्यमातून आमची निवडणूक व्यवस्थित पार पाडली त्याबद्दल तुमच्याच अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.